नमस्कार शेतकरी मित्रांनो, मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजनेअंतर्गत लवकरच शेळी मेंढी पालनासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज सुरू होणार आहे. त्यासंबंधी जी आर काय काय आलेले आहे, त्यामध्ये पात्रता, निकष तसेच लाभ कसा देणार आहे याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ संपूर्ण बघा. तसेच आमच्या मराठी टॉक विथ आकाश सर या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. शेतकरी मित्रांनो, शेळी मेंढी पालन यासाठी लाभाचे स्वरूप हे 50+5 शेळी किंवा मेंढी गट व 3 वर्षाचा विमा तथा शेड व साधन सामुग्रीसाठी हे सदर अनुदान मिळणार आहे. मित्रांनो, लाभार्थी यासाठी सर्व प्रवर्गातील अत्यल्पभूधारक किंवा अल्पभूधारक किंवा महिला बचत गट असणार आहे. लाभार्थ्याची निकषे सर्वसाधारण प्रवर्ग, अनुसूचित जाती, अनुसूचित जमातीमधील लाभार्थी खालील घटकांमधून उतरत्या प्राधान्यक्रमाने करण्यात येणार आहे. यामध्ये सर्वात आधी अत्यल्पभूधारक हे 1 हेक्टर पर्यंत भूधारक, त्याच नुसार 2 नंबरला अल्पभूधारक 1 ते 2 हेक्टर पर्यंत भूधारक, तसेच त्यानंतर वन हक्कधारक आणि त्यानंतर महिला बचत गटातील लाभार्थी असणार आहे. वरील घटकामध्ये दिव्यांगांसाठी 5% व महिलांसाठी 30% आरक्षण लागू राहणार आहे. यासाठी पात्रता 1 एकर स्वतःची किंवा किमान 5 वर्ष नोंदणीकृत भाडेपट्टा इतकी जमीन आवश्यक असणार आहे. मात्र वन हक्कधारकांना सदर अट लागू राहणार नाही. तसेच पशुपालन दूध व्यवसायाचे शासकीय निमशासकीय संस्थेचे प्रशिक्षण इथे आपल्याला देणं गरजेचं आहे. तसेच अर्ज करताना प्रशिक्षण प्रमाणपत्र नसल्यास अनुदानाचा लाभ घेण्यापूर्वी प्रशिक्षण घेणे आवश्यक राहील किंवा 2 वर्षाचा शेळी मेंढी व्यवसायाचा अनुभव असणे आपल्याकडे गरजेचं आहे. या ठिकाणी प्रकल्पाची किंमत ही 50+5 शेळी किंवा मेंढीसाठी पशुधन खरेदीसाठी तुम्हाला प्रति शेळी मेंढीसाठी 12,000 रुपये व बोकड किंवा मेंढा रुपयासाठी 15,000 रुपये प्रमाणे गटाची किंमत 6,75,000 एवढी ठरवलेली आहे. या ठिकाणी 3 वर्षाचा विमा म्हणजे 12.75% मध्ये अधिक 18% GST सहित 1,01,554 रुपये असं एवढे रक्कम आहे. यासाठी शेड निर्मिती 2 लाख, कडवाकुट्टी यंत्रासाठी 30,000 आणि सोलर यंत्रणा 3 केवीची बसवण्यासाठी 1,32,000 असे एकूण प्रकल्पाची एकूण किंमत 11,38,554 रुपये असे एकूण आहे. अनुदानाचे स्वरूप हे सर्वसाधारण लाभार्थी यांसाठी 50% म्हणजे 5,69,277 रुपये एवढे ठेवण्यात आलेले आहे. त्यानुसार अनुसूचित जाती जमाती वर्गातील लाभार्थ्यांसाठी 75% म्हणजेच 8,53,915 रुपये इतके अनुदान असणार आहे. याचनुसार अनुदान 2 टप्प्यात देय राहील. एकूण अनुदानाच्या 50% इतका पहिल्या टप्प्याचे अनुदान लाभार्थ्यांची शेड निर्मिती तसेच साधनसामुग्री खरेदी केल्यानंतर देय राहील व उर्वरित दुसऱ्या टप्प्याचे 50% अनुदान शेळी मेंढी गट खरेदीनंतर देण्यात येणार आहे. यासाठी आवश्यक कागदपत्रे स्वतःचे नावे, 7/12 उतारा किंवा 5 वर्षाचा भाडेपट्टा नोंदणीकृत करारनामा असणं गरजेचं आहे. तसेच वन हक्क जमीनधारकांसाठी 7/12 उतारा, इतर अधिकारमध्ये नोंद किंवा जिल्हाधिकारी यांच्याकडून प्राप्त झालेले अनुसूचित जे प्रमाणपत्र आहे ते लागणार आहे. पशुपालन व्यवसायाची शासकीय किंवा निमशासकीय संस्थेचे प्रशिक्षण प्रमाणपत्र यामध्ये अर्ज करताना प्रशिक्षण प्रमाणपत्र नसल्यास अनुदानाचा लाभ घेण्यापूर्वी प्रशिक्षण घेण्याबाबतचे हमीपत्र देणं गरजेचं आहे किंवा स्थानिक पशुवैद्यकीय अधिकाऱ्याकडून 2 वर्षाचे अनुभव प्रमाणपत्र घेणं गरजेचं आहे. दिव्यांगांसाठी UDID प्रमाणपत्र असणं गरजेचं आहे. तसेच बचत गटाचे सदस्यत्व हे बचत गटांसाठी असणं गरजेचं आहे. त्याचप्रमाणे इथे अटी व शर्ती काय आहे तर शेळी मेंढी गटाची खरेदी समितीची उपस्थिती करण्यात येणार आहे. तसेच खरेदी प्राथम्याने पुण्यश्लोक अहिल्यादेवी मेंढी व शेळी विकास महामंडळाच्या प्रक्षेत्रावर उत्पादित झालेल्या शेळ्या मेंढ्यातूनच करण्यात यावी असं सांगण्यात आलेले आहे. यामध्ये महामंडळाच्या प्रक्षेत्रावर शेळ्या मेंढ्या उपलब्ध नसल्यास तसे महामंडळाकडून ना उपलब्धता प्रमाणपत्र घेऊन शेळी मेंढी गटाची खरेदी खाजगी राष्ट्रीय पशुधन अभियानांतर्गत शेळ्या मेंढ्याच्या ब्रीडिंग फार्म स्मार्ट प्रकल्पाअंतर्गत स्थापित शेळी प्रकल्पावरून किंवा खुल्या बाजारातून लाभार्थ्याच्या पसंतीनुसार वजनानुसार करण्यात यावी असे यामध्ये सांगण्यात आलेले आहे. सदरच्या शेळ्या, मेंढ्या, बोकड व मेंढी स्थानिक वातावरणात तग धरतील याची दक्षता घेण्यात यावी असं सांगण्यात आलेलं आहे. त्याचनुसार या प्रकल्पाअंतर्गत खरेदी करावयाच्या शेळ्या, मेंढ्या तसेच बोकड, मेंढी यांचे वय 1 ते 3 वर्षे वयोगटातील असावेत असं सांगण्यात आलेलं आहे. त्याचप्रमाणे पात्र लाभार्थ्यांची त्यांची निवड झाल्यानंतर जिल्हा उपयुक्त पशुसंवर्धन दूध व्यवसाय यांनी कळवलेल्या दिनांकापर्यंत म्हणजेच 1 महिन्याच्या कालावधीत लाभार्थ्याची शेड निर्मिती व साधन सामग्री खरेदी तसेच गठीत समिती समवेत शेळी मेंढी गट खरेदी करावी लागणार आहे. तसेच लाभार्थ्यांनी उपरोक्त प्रमाणे विहित केलेल्या कालमर्यादेत शेड निर्मिती व साधन सामग्री खरेदी तसेच जनावरांची खरेदी न केल्यास अशा लाभार्थ्यांचे नाव मूळ प्रतीक्षा येथील शेवटच्या क्रमांकावर ठेवण्यात येऊन पुढील प्रत्यक्षाधीन लाभार्थ्यास लाभ देण्यात येणार आहे.
8 नंबरच्या सूचनेमध्ये शेड निर्मिती व साधनसामुग्री खरेदी तसेच खरेदी केलेल्या पशुधनाची किंमत योजनेमध्ये निर्धारित केलेल्या किमतीपेक्षा जास्त असल्यास फरकाची रक्कम संबंधित लाभार्थ्यांनी अदा करावयाची आहे. तसेच पशुधनाच्या खरेदीनंतर पशुधन वाहतुकीचा संपूर्ण खर्च संबंधित लाभार्थ्यांनी करावायचा आहे. तसे पुढे 9 जो काही पॉईंट आहे त्यामध्ये वाटप करण्यात येणाऱ्या पशुधनाचा लाभार्थी व संबंधित जिल्ह्याची जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त यांच्या संयुक्त नावाने 3 वर्षासाठी विमा उतरवण्यात यावा असे यामध्ये सांगण्यात आले आहे. त्यानुसार योजनेमध्ये वाटप केलेल्या शेळ्या मेंढ्या मृत पावल्यास अंमलबजावणी अधिकारी यांच्या संबंधीने विम्याच्या रकमेतून लाभार्थीस दुसऱ्या शेळ्या मेंढ्या खरेदी करून पुरविण्यात याव्यात असं सांगण्यात आले आहे. तालुका पशुसंवर्धन व दूध व्यवसाय अधिकारी यांनी लाभार्थ्यांचा शेड निर्मिती व सामग्री खरेदी तसेच पशुधन खरेदी अहवाल, खरेदी पावती, छायाचित्र, लाभार्थ्याची बँकेचे तपशील, विमा जिल्हा उपायुक्त पशुसंवर्धन व दूध व्यवसाय यांना सादर करावयास यांना सांगण्यात आलेले आहे. सदर अहवालानुसार जिल्हा उपायुक्त पशुसंवर्धन व दूध व्यवसाय यांनी डीबीटीद्वारे अनुदान ही लाभार्थ्याच्या बँक खात्यात अदा करावा असं सांगण्यात आलेलं आहे. मित्रांनो, सदर योजनेची माहिती आपण यामध्ये दिलेली असून सदर योजनेसाठी अर्ज कसा करायचा याची माहिती आपण लवकरच आपल्या या मराठी यूट्यूब चॅनलवर आपण टाकणार आहोत. त्यासाठी आमच्या या मराठी यूट्यूब चॅनलसोबत तुम्ही जोडून राहा. त्यासाठी आमच्या या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका. जय हिंद, जय भारत.